सरपंच तुम्ही का नव्हते आले होते रामभाऊच्या मौतीला? अरे मला माहितच नाही झालं बाबा, एवढं झटक्या झालं ना. मी नगरला गेलो, नगरून येऊ सर तर बघ होतो तो धूर चाललेला. मी विचारलं याला काय चाललंय, घंट्या म्हणला ते रामभाऊ गेले अटॅकनी. काय झालं नेमकं? सलग 3 अटॅक आला, तिसरा दुसरा पहिला. अरे पहिला दुसरा तिसरा असेल घंट्या. तू मोजताना उलटी नको मोजीत जाऊ. बस ना घंटे, मी सांगतोय ना. अहो तिथे ते लोक होते त्यांची चर्चा चालली होती. ते काहीतरी CPR का काय नाही मिळाला म्हणले अटॅकने. त्यांना डॉक्टर म्हणले ते जर ट्रीटमेंट त्यांना योग्य वेळेत मिळाली असती ना तर वाचले असते म्हणते. CPR तर द्यायलाच पाहिजे. त्यांच्या घरात एवढे माणसं आहेत, एकाला सुद्धा CPR देता नाही आलं राव, याला काय अर्थ आहे? हा ना, मग आता त्यांना वाट झालं असतं ना तर आज रामभाऊ आपल्यात असले असते. हा ना. काय असते ते VCR? VCR नाही CPR असतं. काय एखाद्याला जर अटॅक आला ना, मग अटॅक आला तर काय लगेच दवाखाना नसतो किंवा आपल्या घरात इंजेक्शन आणि गोळ्या नसते तर आपल्याला द्यायचा अधिकार बी नाही. काय होतं असं एखाद्याला जर अटॅक आला ना तर त्याला खाली असं झोपायचं आणि ह्या 2 हात आहेत ना त्याच्या छाती 2 अशी त्याची छाती पंप करायची. मग अशी छाती पंप केली का मग त्याला जरा बरं वाटतं. पुढे जर रक्ताभिसरण थांबला असेल तर ते पुन्हा फास्ट चालू होतं आणि मग नंतर त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यायचा. कोणाचा श्वास गुंतलेला असतो ना, मग आपल्या तोंडाने त्याच्या तोंडामध्ये असा श्वास द्यायचा. हवा फुकली का मग ते पुन्हा सगळं रितसर चालू होतं आणि मग तेवढे 5-10 मिनिटं त्याला हुशारी येते आणि मग आपण दवाखान्यात घेऊन जायचं. मग पुढचं काम डॉक्टर करतात, त्याला CPR म्हणतात. आता हे बघा, हे प्रत्येक जण करू शकतो, याला काय लय निसतात म्हणून. छातीत पंप करायचा आणि तोंडाने श्वासोच्छ्वास द्यायचा, हे काय लय अवघड गोष्ट नाही ना, पण त्याच्यामुळे त्याचा जीव वाचू शकतो ना. आता हे जर त्याच्या घरच्यांना माहित असतं CPR द्यायचा तर झालं असतं ना, वाचला असता बिचारा. चांगला होता रामभाऊ, पण काय आता घरच्यांच्या चुकीमुळे आता ते त्यांना ऐन टायमाला कळलं पण माणूस गाडा पडतो राव. अरे पण घरच्यांची काय चुकी म्हणजे, घरच्यांना जर माहितच नाही काही. जाऊ दे आता, आज मौतीला जरी नसून गेलो उद्या सावडायला जावं लागेल. आहे का नाही? चला मग भेटू सावडायला उद्या. दहाव्याला पण वेळ काढा तुम्ही. आता प्रश्न नाही बाबा, दहाव्याला जावं लागेल. सरपंच मी लय दिवस झाले बुंदीच नाही खाल्लेली. बुंदी दहाव्याला का 13व्याला? याला नुसतं खाण्यावर लोक, तू काय खाण्यासाठी का लोक मारतो गावातले? जास्त शहाणपण नको करू, तुला न मारता PCR देईन मी. शहाणा नको बनवलंय. अरे तो PCR चल चालेल. काय रे ती? बघ ना. काय पिक्चर आहे काय? हा. कोणचा? आता ते कोणचा आहे काय मी मधूनच लावलाय. बाबा पूर्ण बघायचं ना. पूर्ण बघण्यासारखं काय आहे त्याच्यात? तुला गंमत बघायची का? काय? झोप तू. झोप काय? झोप ना, तुला एक आयडिया दाखवतो. झोपून काय करायचं? झोपणार वेळा तू प्रश्नातला विचारितो. कसा झोप? असंच मला तकव. सरळ झोप ना, पाय सरळ कर. हो. हात खाली घे. काही बी करशील ना तू? गपरे तू. अरे इथं कुठं दाबितो? अरे थांब जरा. अरे पण तिथं नको, मला कस तरी होत. बरं आता श्वास देतो तुला. अरे हा तू छान ना. शांत राहा, श्वास देतो मी तुला. काय श्वास घेतो? PCR करा ना तू बाळा. कुणा शांत राहा. काय काय याडवाली करतो रे? श्वास देतो काय मला? चप्पल माझीची. जीव घेतो काय माझा? श्वास देतो. कालीकडा आलाय कुठून? हा PCR कशाचा? कोणती वेबसाईट बघतो काय माहिती? तर इंडियन कळणार, रशियन कळाना. कुठं गाड्याचं असतं काय? अरे ती PCR ची प्रॅक्टिस तरी करू गाड्या. गंठ्या यार तू काय करतो? PCR करतोय, तोंडाने श्वास देतो आणि छाती दाबतोय. अरे PCR, तू लग्न नाही झालं म्हणून तू काय करतो का रे? उठ, मला उठू दे. अरे ज्याचं लग्न नाही झालं त्याला पण PCR देता येतो, ज्याचं झालं त्याला बी देता येतो. काय PCR आहे? हो, माणूस मारायला लागला ना, त्याला अटॅक बिटॅक आला ना, ती छाती दाबायची अशी. अरे मग मी जिवंत आहे ना. मग प्रॅक्टिस करीत होतो, छाती दाबायची आणि तोंडाने श्वास द्यायचा. अशी प्रॅक्टिस असते काय? गेलो असतो ना वर मी. अहो असं केलं ना, त्याचं ते रक्तवाहिनीत कुठं ब्लॉकेज असतं ते निघून जातं आणि तोंडाने श्वास दिला
की जे काय असं कुठं श्वास गुतलेला आहे तो मोकळा होतो. मा श्वास कोणला होता भो अचानक म्हणलं काय भूतभीत बसला काय माय पाय नाही PCR देत होतो PCR. असं का मग तिकडे कोणी बघावं तिकडे द्यावा का इथं जीवन माणसाला PCR देतो प्रॅक्टिस करीत होतो ते म्हणले ना प्रॅक्टिसनी माणूस परफेक्ट होतो. असं का हा मग चल तिकडे कोणी भेटला असेल त्यांना PCR का CPR ती काय द्यायची ती जाऊ मग. हा जाय भाऊ चांगला झोपलो होतो झोप उषा मोडली वहिनी आहेत घरी. हा उषा वहिनी म्हणजे आहेत. आता तिला देतो का काय भूक लागली जेवायला राहते ते मला खाऊ पिऊ घालतेत ती ना. गेलेली माहेरला तिकडे काय जाऊ नको घरी बर हा तिला चाललाय PCR काय द्यायला म्हणजे माझ्यासारखं छाती बसला काय अरे चॉंगन अरे तारा दिवस लय वाईट पडलेत आहे ना. हा ना कुणाचं काय होईन काय घडी भराचा भरोसा नाही. खरंय खरंय माणूस आत्ता ये थोड्या वेळ नाही. खरंच आहे राव. तुम्ही आहे ना ते VCR शिकून घ्या ना. VCR हा हो आता कायच VCR काय म्हणतात ते काय सगळं गेले आता सगळं फोनवर दिसतंय. अरे VCR का PCR शिकून घ्या PCR. PCR हा काय असतं ते? तुम्हाला नाही येत का? नाही मी शिकवतो झोपा तुम्ही. मी झोपू हा आणि तुम्ही काय करणार? तुम्हाला आहे ना तुम्ही झोपल्या ना हा. माशी दोन्ही हात हे करणार आणि तुमच्या छातीला ओ गंठन भाऊजी काय बी काय शिकवता? निघा बरं अक्कल आहे का तुम्हाला काही बोलता? उठा. नको नको चांगलं होतं. येडेच आहे जरा जा. शांत पडून राहा. चळबळ नका करू. थांब आता तोंडाने श्वास देतो. याला म्हणते PCR. माणूस मारायला लागलं ना त्याला आधी द्यायचा असा. अरे घंट्या असं कमून करून राहिलं गाड्या पाहतो. काय चाललंय धुणं धुतो काय नाही मग PCR देतोय. PCR म्हणजे काय? अहो ते सरपंचाने सांगितलं कोणता माणूस मारायला लागला ना ती हा. छाती अशी प्रेस करायची आणि तोंडाने श्वास द्यायचा. PCR नाही त्याला CPR म्हणतात. हा का असं नका ते मी अख्ख्या गावाला शिकवतोय. हो का? हा पण ते सुजाताबा ऐकूनच घ्यायला ते तुम्हाला नालाय का बावळट म्हणून हाकलून दिलं. तू काय म्हणला सुजाताबाईला? मी तुम्ही झोपा म्हणलं अशी आणि तो PCR शिकवतो. हा असं म्हणलं काय? हा चांगलं शिकवलंय बरं का सरपंचानी. हा मग पण त्याला 2 माणसं लागते ना एकाने तोंडाने श्वास द्यावा लागतो. असं असतं हा. का? सरपंचाने सांगितलंच नाही सगळं. बरं तू एक काम कर हा. चल आपण परत सुजाताबाईकडे जाऊ. परत हा तुला काय करायचंय तू चल फक्त मी सांगितलं तसं कर. हा ऐक काय तिथं गेलो काय करायचं तेवढं सांगतो. हा जमन ना. हा मग जमन. चल मग. काय चाललंय सुजाताबाई? काय नाही चेअरमन. अहो ते आपल्या गावातले नाही का रामभाऊ हा. कसे अचानक त्यांना अटक बिटक आला वाकले ते. हा ना मी त्यासाठीच खूप म्हणजे असं दुःखी झाल्यासारखं झालो. काय माणसाचा भरोसाच नाही राहिला हो. कधी काहीच कोणाला नाही. काय होईल. अटॅकनी माणसं पाटापाटा जाऊ राहिले. हा ना मी म्हटलं आपल्या मित्र परिवारांना भेटावा. कोणाच्या आडेनडीला कधी मदत लागन सांगता येत नाही. कुणी मदतीला येतंय का नाही काय सांगता येत नाही ना. अहो येतील ना चेअरमन. तुम्ही लोकांना एवढी मदत करता म्हणल्यावर कोणी पण येईन तुमच्यासाठी. हा ना काय आता ते रामभाऊचं अवघडच झालं. हा ना आमचं कालपासून जरा दुखतच होतं. म्हटलं चला सगळ्या परिवाराला भेटून येऊ आपले मित्र सगळे. हा का मग दवाखान्यात जायचं ना. हा ना असं जरा घाम येतोय नुसता. हा दवाखान्यात काही गेलो नाही पण म्हटलं चला अगोदर तुम्हाला भेटावं आणि मग आपलं दवाखान्यात जाऊन यावा. हा का हा जाऊ ना मग हा ना दवाखान्यात. असं जड जड लागल्यासारखं होतं जरा हा का छातीमध्ये. हा ना जरा कळच येते बरं का मला जरा. अयो हा ना जरा चक्कर आल्यावानी होतंय बरं का मला. जरा पडतो हा ना. चेअरमन ओ चेअरमन चेअरमन ओ चेअरमन थांबा मला आहे ना PCR देतो येतो. PCR देता येतो. हा आयला यांना आहे ना तोंडाने हवा द्यावी लागेल. हा का द्या मग. मग मी छाती दाबतो तुम्ही तोंडाने हवा द्या. अहो नाही गंठन भाऊजी तुम्हीच करा ना. मगाशी तुम्हाला सांगत होते ना काहीतरी. अहो मला एक वेळेस दोन्ही ना जमायचं. मी छाती दाबतो तुम्ही तोंडाने श्वास द्या. ओ गंठन भाऊजी मी कसं काय देऊ. अहो तोंडाने द्या ना. असे गुडघ्यावर बसा
आणि तोंडाला तोंड लाव. अहो गंठन भाऊजी तसं नसतं. एक काम करते ना, मी डॉक्टरला फोन करते, बोलून घेते डॉक्टरला. डॉक्टरला आणायला एवढा टाइम आहे का आपल्याकडे? डॉक्टरला यायला लागेल अर्धा तास. तोवर हे तिकडे जातील, मग कोण? स्वर्गाच्या दारापाशी पोहोचतील ते. अहो नाही नाही, बघा ना कोणी भेटत असलं तर दुसरं बघा ना. कोण बघायचं का नाही? तुझ्या दवाई द्या ना तोंडाने श्वास. काय अवघडच आहे राव. अहो ऐका राव सुजाताबाई तुम्ही. मग तुम्ही करा ना तोंडाने, तुम्ही ते अहो श्वास घ्या. हे दोन दोन नाही, एखादी छाती दाबायची, एखादी तोंडाने श्वास मग मी घ्यायचा. छाती दाबते ना. तुम्ही तोंडाने श्वास द्या, मी छाती दाबतो. तुम्हाला मागे शिकवत होतो, तुम्ही शिकल्या पण नाही. बस गुढी घेऊन तोंडाने श्वास द्या. द्यावंच लागेल का? द्या पटकन द्या, जगला पाहिजे माणूस. हा हा, पण मी काय म्हणते गंठन भाऊजी, तुम्ही दिला असता ना. ध्यान राव, ऐका राव तुम्ही. नक्की का? हा द्या. गंठन भाऊजी तुम्ही देऊन बघा ना, होईन. अहो मी छाती प्रेस करतोय ना, तुम्ही द्या. मग मी करते ना प्रेस, तुम्ही श्वास द्या. चांगलं शिकवत होतो तेव्हा नाही शिकले तुम्ही. द्या पटकन, माणूस मारायच्या आत द्या. द्यावंच लागेल हा का? द्या पटकन. बाळू सगळे काम उरकून घ्या फास्ट मध्ये. अरे काय रे म्हणला? बघा बरं का? हा द्या द्या. बरं देते. हा काय झालं घंटे? ते चेअरमनला अटॅक आला. अटॅक आला? हा. बाळू वगैरे हो चेअरमन, तू काय सीपीआर देतो काय? हा CPR देतो. तुला येतोय कधी आता? हा बर 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 बर. आणि हे काय करत होत्या? मी श्वास देत होते. श्वास देतो. सुजाताबाई तुमची तब्येत केवढी, तुमचं श्वासाचं प्रेशर केवढं, असं सुजाताबाईने श्वास देऊन कुठं जमन का? तू छाती दाब. बाळू भाऊ तू दे श्वास. मी देऊ आहे हा काय आलं? तांबाखू तो. राहू दे तशी तंबाखू, आता तंबाखू काढायला वेळ आहे का? तंबाखू जाईन. दे श्वास दे, छातीवर बस. नाही नाही ना. का काय झालं जर्मन? थांबा ना, येतो आलं शुद्ध आलाय माणूस. हा. अरे अटॅक आला तुम्हाला? बरं का? बरे बरे. आला काय झालं कंठन मला? तुम्हाला अटॅक आलता अटॅक. चक्कर आली. पण आता श्वास चांगला चालतोय माझा. नाही नाही असं कसं? पेशंट जमणार थोडंच असतंय. मला श्वासाची गरज. बाळू श्वास दे. नाही नाही बाळू, बाळू मला काही गरज नाही. देतो ना. नाही नाही मला नाही दम आहे मा. नाही नाही पहिलवान माणूस आहे मी. तू इथं बस, काय नाही. हा बरं वाटतंय आता मला. अहो चेअरमन तुम्ही पेशंट येत, अटॅक आला तुम्हाला? नाही नाही आमचा अटॅक बिटॅक सगळं नीट झालंय. आमचं हृदय एकदम निबार झालं का? झालं झालं. दवाखान्यात जायचं का नाही तर? नाही नाही काय दवाखान्याची गरज नाही, काय नाही. गंठन डेंजर सीपीआर दिलेला दिसतोय तो. मग मी प्रॅक्टिस तेवढी केलेली. हा, बऱ्याच वेळचे ते प्रेस करत होते. बघा म्हणजे मी सकाळी गंठनला सीपीआर शिकला तर त्याचा किती उपयोग झाला. चेअरमनचा आज प्राण वाचलेत. बघा यासाठी माणसाने ना प्रत्येक गोष्ट शिकून घेतली पाहिजे. गंठन एकदम भारी काम केलं बरं का तू. आता आहे ना हे शिकलो मी. आता मला ओपन हार्ट सर्जरी शिकवा. अयो